नमस्कार, धर्मध्वज न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूयात एक शालेय बातमी। सोलापूरच्या पूर्व भागातील माणिकेरी शाळेत भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साहात तसेच विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। यावेळी नगरसेवक ज्ञानेश्वर मॅकल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। यावेळी बोलताना त्यांनी प्रत्येकाने देशसेवा करण्यासाठी पुढे यावे, तसेच आपल्या वर्तनातूनही आचरणातूनही देशभक्ती दिसली पाहिजे असे आवाहन केलं। आपण त्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन केल्यास आपल्या शाळेचे विद्यार्थी खूप चांगल्या प्रमाणे घडतील। आज स्पर्धात्मक युग आहे, आपल्याला खूप मोठे मोठे आव्हान आहेत विद्यार्थ्यांना। त्या सर्वांनी त्या प्रकारे आपण वागायला पाहिजे की जसे मोबाईलचं व्यसन हे सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी सोडायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे लक्षपूर्वक ऐकून अभ्यास करायला पाहिजे। त्यामुळे आपण रोज वंदे मातरम भारत माता की जय हे म्हटलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। देशाला वाचवण्यासाठी किंवा देशभक्ती निर्माण करण्यासाठी फक्त सैनिकामध्ये काम करता येईल, सैनिकामध्येच काम करायला पाहिजे असं नाही, सीमेवर लढलं पाहिजे असं नाही। आपण रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण देशभक्ती जागृत ठेवली पाहिजे। माननीय अतिथिगण, शिक्षकगण और मेरे प्यारे साथियों, आज हम यहाँ सभी 15 अगस्त स्वतंत्रता दिवस के पावन अवसर पर एकत्रित हुए हैं। ये दिन हमारे देश के लिए गर्व और उत्साह का प्रतीक है। 15 अगस्त केवल तिरंगा फहराने का दिन नहीं, बल्कि हमारे उन सभी वीरों की याद दिलाने वाला दिन है जिन्होंने अपनी प्राणों की आहुति देकर हमें आजादी दिलाई। आज का हमारा याद दिलाता है कि आजादी सिर्फ एक अधिकार नहीं बल्कि एक जिम्मेदारी भी है। हमें अपने कर्तव्य को निभाते हुए देश को आगे बढ़ाना है। इस आयोजन के माध्यम से हम देशभक्ति की भावना को और मजबूत करें और सभी कार्यक्रमों का आनंद लें। धन्यवाद। जय हिंद, जय राम। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण गोगी होते। यावेळी निलगार समाजाचे नारायणराव काळपगार, सुनील मुनकंपल्ली यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे, कवायत, कलागुण याचेही सादरीकरण झाले। या कार्यक्रमाची प्रस्तावना माध्यमिकच्या मुख्याध्यापिका सुजाता मुनकंपल्ली यांनी तर सूत्रसंचालन अवधूत कुलकर्णी तर आभार लेखराज कोनापुरे यांनी मानले।